एकाच ठिकाणी परंतु दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातांमध्ये दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पैठण तालुक्यातील पाचोड जवळ घडली आहे. पैठण तालुक्यातील पाचोड येथील अजय दिगंबर आंबेकर हा छत्रपती संभाजीनगर येथील आपले काम आटोपून आपल्या दुचाकीने पाचोड येथे येत असताना माळीवाडी भोकरवाडी टोलनाक्याजवळ छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझर जीपने त्या जोराची धडक दिली. या दुचाकीस्वार अजय आंबेकर जागीच गतप्राण झाला. या दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला. या घटनेनंतर तातडीने उपस्थित नागरिकांनी अजय यास पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र तपासून डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केलं. दुसरी घटना ही या घटनेपासून 200 फूट अंतरावर घडली. पाचोड येथील महेश श्रीराम हुलजुते हे आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करून स्विफ्ट कारने घराकडे परत येत असताना त्यांच्या ताब्यातील भरधाव कारच्या वेगावरील नियंत्रण सुटून कार रस्त्यालगत असलेल्या दिशादर्शक फलकाला जाऊन धडकली. यात महेश हुलजुते यांच्या डोक्यात, छाती आणि हातपायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी जोराची होती की स्विफ्ट कारच्या दर्शनी भागाचा पूर्णतः चुराडा झाला. या घटनेची माहिती मिळताच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यास पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम ठाकरे यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या दोघांवर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड.